तिरीस का सुनेगा गाना विक्की भाऊ, तिरीस का गाना सुनेगा सुनेगा तिरीस का गाना दिल न दिया दिल न लिया बोलना क्या किया इस दुनिया में आके अगर प्यार न किया तो क्या किया क्या मायला साला घातू घातू पुरी सोई फाटावाली आली पण ह्या चोरीच्या बोलला काय झालं बापा बापा काय होता भावा मला साला मला होता वाटते का बाई अंगात तेल जास्त चोपडावर असं ना भाऊ 15 दिवसातून फक्त एकच वेळ अंगावर उभत असं किती खकाने चढल्या का भाया चोरीवर चला आपल्याला काय करावाचं आहे बाई अंगावर धुवायला तर लोक धुव आपल्या बापाची कोणी साबण दिसते का भुजल्या मासराची कळी कशी लागते गोळावर भुजल्या मासराची कळी कशी लागते गोळावर किती बी घासून तरी या चोरीच्या मळीला जाईल अशी हे आमची बाई आहे का म्हणू आता ह्या बाईला मी सांग ना का म्हणू मी बाई तू बवाली कच्चा हो बाई साबण करते तुझको धोकते धोकते पक्की बवाली आहे बाई भाऊ 3 साबण करले आपण बाईच्या चोरीच्या मळीला अजून गेलाच नाही ओय मा ती बाई आहे आमची भाऊ सांगतो तुम्हाला 3 साबण करले 3 निर्माच्या पुढे करले झाली ना तर का कसा तो महिला किती दिवस झाले म्हणा धुतलीस तर काय रे सांगितलं किती वेळची वाट बघत आहे तुझी हा किती वेळ झाली तर मला कार्यक्रमाला जायचंय जाणत बाय बाय तुला सांगून ठेवतो आपल्याला झेमना म्हणावं ना झेमनराव म्हणायचं झेमनराव आता काय तू बायास म्हणून करतो नाही तर तुझ्या केस दुरून असा झिमिकवलं असतं आणि तुला आधी अक्षर तोंड बघितलं का आला मोठा जेवणराव म्हणे नाही जर अशी शेपटी लावली असती ना तर माकडाचा राज झाला असता हा सभाचा कसा बोललास रे काय सांगू बाई परवाच्या दिवशी आमच्या घरात लग्न होता त्या लग्नामध्ये माझी आजी त्या धोब्या संग बोलाली तिची आठवण म्हणून मला धंदा करावा लागला हे माझ्या आजीची पुण्य आहे बघ चांगली खासावलं सांगलं का नाही मला काय झगडे ती माझी बाई मी काय म्हणतो तुझ्याजवळ पैसा जास्त झाला का मी मगांपासून पाहत आहो झेमण्या झेमण्या म्हणू म्हणू चांगली माझी तेल लावून धुत आहे तू एकट्या पहिलं जाऊन चोर मारायला लागलास बाई आता तू माझी आंघोळ केली थांब आता. त्या चोरीच्या दोन फलक्या खाली असून कसा करू मग कसा करू मला झेमनराव म्हणा तर झेमनराव असं करू नका हो मग कसा करू बाई तू सांग नाही मला माकड म्हणून दिलीस नाही
बाई आता तुझ्या चोरीचा पोस्टमॉर्टम केल्याशिवाय माझ्या जीवाला काय शांती भेटत नाही बाई. आता बघतोस तुझ्या चोरीचा जीव कोण वाचवत ते काळू. होय मग मग झेमल्या म्हणून मग बाई तुम्ही इथं हो नाही लेके बोलो भाई इतना डालू अरे एक बाप तेरे जैसे कुचम डबरे मैंने बहुत देखे जरा जबान संभाल के बात कर अगर मेरी खुपड़ी में गोबर घुस गया ना तो मैं तुम्हारे पिछवाड़े में इसलिए छेद करूंगा तेरी हवा निकल जाएगी क्या समझा बे तू कशाला मला मला नाक फुकतच नाही हा बोलता येत नाही ना घाल पटकन तू चार दिवस झाले तुझी वाट बघू क्या बात करती है तू भाई तुम वही कैसे देऊंगा तुम तो हमारी पैसा देंगा ना हाँ? मैं फकस्त तोड़ेंगा अभी बता भी दो भाई इतना डालूं जितना डालना है उतना डालो. पैसा कावरने वाली करता है तू. बायकी जाते बेटा कोण संभाल के बात करना. ए छेमरिया तुला जमत नाही तर कसं ना मग तू कसा म्हणते हो किती वेळा तू. चल काय तुला मला भूक होते तो आपला बिचारा तुझा तर हुंडा करतोय तू तुझ्या चोरी सुद्धा होत नाही रे जाती आता महिला चालला तुझ्या चोरीवर किती खाकी द्या क्या बात करती है भाई ये दिन भर में ना फक्त एकच चोरी होता है मुझे लगता है भाई इसके दिल को ना उजड़िया लकवा मार दिया है लकवा असे काय नको असतो का बस आले तू बाईला भडकवून राहिलास का बे. नाही तू बाईला भडकवत आहे आल्या भरपूर होऊन जाईल माता मुली गाणी गेली होऊन गेले पण तुझी काही सवय गेली नाही बे. साल्या मुले म्हणते लकवा झाला लकवा बाई तो दूर येते लग्न बाई जाते लग्न दूर मला हुदाय कशा दिसते हा तो मेरा धंधा है उठाके मारने का हौसी भाई हौसी को कितना भी खिलाऊं फिर भी आजकल की ऐसा ना भाई बहुत चैप्टर है इतना खिलाता हूँ फिर भी तुमको लाज देती है तो भाई उतारा मारता हूँ म्हणजे तुम्हाला डुप्लिकेट घेत नसते हा म्हणून मी विचारच करत होते की दुधात पाणी घालतोस की पाण्यात दूध घालतोस जाऊ दे आपण दूधच घेत नाही ओसानो को कोण बाई तुझं दूध बंद आहे आता एवढी खिलाई चाहतो पण माहित नाही बाई दुधात पाणी कोठून येते तो एवढी खिलाई मी एखाद्या बाईले चाललो असतो
हौस उड गेली असती. बाई तू याच्या वाटत काही जाऊ नको. बाई, तू फक्त एक काम कर. बाई मी तुझी तोरण धुवून दे. साई, साई, साई. तू फक्त माझ्यासोबत लग्न कर. मी तुझी चांगली तोरण धुवून देतो साई. जरा चांगलं बोला, वाजवणीत. नाही रे, जेवणी आहे. तुझी लायकी तरी आहे ना? हा? नाही आहे तर म्हटलं तुझी लायकी. मी या म्हणून ते साड्या तरी घेऊन होते. त्याने सोड बाई. काय गं? तू जर म्हणत असशील तर उद्याच डायरेक्ट दही देणेवाली हौसच आणतो. ती बायको माझी हो. काय तर तुमचं काम नाही. अच्छा, तुम्ही मग माझा आता स्वयंवर रचलात, नाही का? ठीक आहे, ठीक आहे. मग माझी एक अट आहे. कोणती वेळ बाई? जो कोणी माझ्या लावणीत मला साथ देईल आणि थकणार नाही, त्याला मी माझं जीवनसाथी मानते. मी तर मस्त नसतं तेव्हा थकत नाही. हो का? काकू काकू थकत नसेल आणि लग्नासाठी का? बरं, बरं. बघूया मग, हा? साथ द्यायची बरं? वळकीने वळत तुम्हीच खाली. वळकीने वळत तुम्हीच खाली. मुद्द्याचं बोलून फेका. वळकीने वळत तुम्हीच खाली. मुद्द्याचं बोलून फेका. मुद्द्याचं बोलून फेका. मुद्द्याचं बोलून जरा सरपणे बसा जरा सरपणे Thank you.
करून टाकली बाई का करून टाकली जा. घरी जा. ठीक आहे बाई तू जिंकली जिंकली ना? मी भरलो हा. बोला का आता ठरवल्यानुसार माझ्या घरात सगळं कामावर जायचं. चला ना मी. देतो बाई मी भरून देतोय ठेव. हो नाही तर काय? किती काय तुम्ही घेऊ आता? हो सगळे. काय तर बोलू का? सगळे बोला, चालेल. येतो. काय पानं आहे? वा, खूपच सुंदर. या फुलांना बघून मला मनात वाटतं फूल खिलते हैं बहारों का समय ऐसे मौसम में तो प्यार हुआ होता दिल की बातों को होठों से नहीं किया करते दिल की बातों को होठों से नहीं किया करते ये बताना तो गाँव से बया होता है हे पेन नवे आहे हे कागद नवे आहे हे पेन नवे आहे हे कागद नवे आहे आज माझ्या सुमनसाठी प्रेम पत्र लिहायचे आहे प्रेम पत्र सुमन अजून आलीच नाही सुमन हे सुमन असं येईलच थोड्या वेळात तोपर्यंत ना मी सुमनसाठी कविता करतो मी कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो आज माझ्या कवितेची रसिका तू होशील का शब्दातले कसे भाव माझ्या मनाचे तू जाणून घेशील का साकारलो रूप मनी तुझे चित्रही तुझेच रेखाटले साकारलो रूप मनी तुझे चित्रही तुझेच रेखाटलो आज आज माझ्या या मैफिलीची साथ तू होशील का मी बोलायला लागलो फक्त तुझ्याच काव्यपंक्ती मी बोलायला लागलो फक्त तुझ्याच काव्यपंक्ती येऊन जीवनी माझ्या साथ मला तू साथ जन्माची तू देशील का मी बऱ्याचदा माझे प्रेम मी सुमनला सांगण्याचा प्रयत्न केला तिला खानाखुणा केल्या पण माझे सर्व प्रयत्न ते निष्फळ ठरले माझ्या प्रेमाची नाव आहे ना त्या पहिल्या तीरापर्यंत जाण्या अगोदरच परत येऊन माझ्याच हृदयाला बिलगते पण कधी कधी मला भीती पण वाटते जर सुमनने माझ्या प्रेमाला नकार दिला तर नको सांगायला तुम्हाला काही अरे हे काय शिवा? मी तुला कुठे शोधत बसले आणि तू इथे? अरे किती वेळची मी तुला शोधत आहे कॉलेजमध्ये काय शोधले इकडे काय शोधले तिकडे काय शोधले पण तुला काही पत्ताच नाही आणि तिकडे काय शोधलं? अरे आता कुठं हरलास बाबा शिवा अगं काय नाही अगं तुझा सुंदर चेहरा बघितल्यानंतर अगं मला वाटलं एक अक्षरच माझ्या समोर आली की काय अगं मी तुझीच वाट बघत अगं भेटायला म्हणून तूच म्हणालीस ना आणि तू स्वतः उशीर आलीस अच्छा म्हणजे आता तू माझी वाट बघत होतास हो मग कुणाची वाट बघणार तर? अगं सुमन माझी लिहिलेली एक कविता तुला दाखवायची होती
कविवर्य झाला. कविता सुद्धा करायला लागला. बघू तुमची कविता कशी आम्ही वाचू. नाही. का? असू दे असू दे. असंच काहीतरी लिहिलं तुम्ही वेड्याखाली. काय लिहिलं मला बघायला. अरे असू दे. असंच लिहिलं काहीतरी वेड्याखाली. काय लिहिलं दाखव ना. अरे दाखव ना. काय लिहिलंय शिवा. खरंच खूप छान लिहिलंयस ना तू. आज माझ्या कवितेची रसिका तू होशील का. शब्दात मी सुखे भाव माझ्या मनात जाणून तू घेशील का. साकारलेली रूपमणी तुझे चित्रही तुझे रेखाटले. आज माझ्या मैत्रिणीचे होशील का. मी लागलो बोलायला फक्त तुझ्या काव्यपंक्ती. एवढी जीवनी माझ्या सात जन्माची देशील का. शिवा काय किती सुंदर कविता म्हणतोस ना. खरंच अगं असंच लिहिलं काहीतरी. असंच काय लिहिलंय. इतकं सुंदर लिहिलंय. अगं जाऊ दे याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. शिवा मला आज तुझ्या कवितेची एक गोष्ट खूपच कळली. माझ्यावर तू प्रेम जीवा पाडाय ना. शिवा एवढं प्रेम करतोस का रे माझ्यावर. आणि मी वेडीच सोबत राहूनही तुझ्या प्रेमाला समजले नाही. अगं सुमन, खरं म्हणजे ना माझ्या हृदयाला डोलवणारी ती तुझी रूप जेव्हा मी पहिल्यांदा बघितले ना तेव्हापासून तुझी प्रतिमा ना थेट माझ्या हृदयात रुतून बसली ग. अगं मी कितीदा तरी ना माझ्या प्रेमाचा इशारा केला पण प्रत्यक्ष सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही ग सुमन. अगं ते तुझं हसणं ते तुझं बोलणं अगं ते तुझं दिलखुलास माझ्याकडे बघणं अगं हे सार माझ्या मनामध्ये मी इथून बसवलं. सुमन खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. शिवा ते खरं म्हणजे मला तुझी ओढ लागली होती. पण या स्वार्थी जगाच्या भीतीपोटी माझं प्रेमी माझ्या मनातच साठवून ठेवलं. सगळे बंधने दूर झाली. अरे मी तुझ्या प्रेमाला स्वीकार करते. शिवा खरंच मला आयुष्यभराची साथ देशील ना तू. अगं का नाही ग. अगं आज या निसर्गा समक्ष या दुनियेच्या समक्ष मी तुला 7 जन्म सोबत राहणार. सुमन आय लव सत्य आहे आणि हे असंच चालू राहील आहे ना. आहे की नाही. खरंच आहे. मग एक पक्षी दे ना. माझ्या मनात ये ना.
संसारात आम्ही रमून जाऊ, आम्ही रमून जाऊ. माझ्या मनात येना किती गोड गाते सर. हो. खूपच आवडलं मला. हो काय एवढं सुंदर म्हणतो मी का खरंच छान होतं. हो खरंच 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 खूप छान होतं. थँक्यू. बरं सुमन, का? अगं मला जायला खूप उशीर झालाय तर. म्हणजे तुला यायला उशीर होतो आणि अरे जायला हो यार. एकदम अर्जंट आहे. बरं येतो मी आणि तू पण जा, कारण की तुझ्या घरचे वाट बघत असतील तुझी, आहे की नाही? तर मी येतो. ठीक आहे, ठीक आहे. मग भेटू आपण उद्या. हो परत भेटूया याच ठिकाणी. बाय. बाय. अरे मला जायची इच्छा नाही होत. आता काय तुला तुझ्या वाटणी? अगं मला जायची एवढीच इच्छा नाही. मग काय बनवू? असं चालेल, माझा जीव आहे जीव. आणि हो ते कोणी कितीही काही म्हणू देत, पण माझी फक्त तू आणि तूच आहे. तूच आहे. चल येतो मी आता. बाय बाय. खरं शिवा, माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्याची रूपरेषाच बदलून गेली. आता माझ्या मनाला किती भूती असं वाटते की आता पापल्याप्रमाणे अथांग आकाशामध्ये झिल झाली उडतच यावं. पण आता मला उशीर होते, आता मला निघायला. साला दिल ही टूट गया. वाव, ब्यूटीफुल, सुंदर, अति सुंदर. आलास परत इथे लाड काढायला? कुठल्याही कामात सरला खरं तू माझ्या मागं का असं फिरत असतोस? अगं तुला काम नसेल, मला काम आहे ना. मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. अरे तुझी जातच गेली कुठे? काय करणार तू दुसरं? अरे कधीच तू सुधरू शकणार नाही. कुत्र्याची शेपट कितीही काय करून ती वाकडीची वाकडीच. माझी वाट सोड आणि मला जाऊ दे. काय म्हणालीस? मला कुत्रा म्हणालीस? हो, आज मी शिकारी कुत्रा. म्हणून तुझ्यासारखं केवढं भक्षक दिसतात माझ्या मनात तारुण्याची
नशात चढते. नीट चांगला. अरे मला तुझ्यासोबत एक शब्द देखील बोलायचा नाही. मला मुखट्याने सोड आणि मला जाऊ दे. आणि मला जर जाऊ दिला नाहीस ना तर याचे परिणाम फार गंभीर होतील. तुला बोलायचं नसेल पण मला बोलायचं आहे ना. नीच नालायक माणसा. अरे तुझ्यात बोलण्याची लायकी तरी आहे का? बाजूला सोड माझी वाट आणि जाऊ दे मला. का करू नकोस का? सांग ना. खरं म्हणजे मला तुझ्या तारुण्याचा ध्यास लागलेला आहे. डोळ्यासमोर दिसतेस ना फक्त तू. म्हणून मी तुझ्या मागोमाग येतो. तुझं ते मुसमुसलेलं शरीर आणि माझी इच्छा पूर्ती करायला हा रुद्रकांत तुझ्या मागे मागे येतोय. नीच नरधमा. तुला काय वाटलं? ही सुमन काय बाजारात मांडलेली आहे का तुझ्यासाठी? नालायक चालणार तुझा. सोड माझी वाट आणि जाऊ दे मला. आणि पुन्हा माझ्या समोर आलास तर याद राख. समजलं का तुला? जाऊ दे मला सोड. हे सुमन नारायण, तू समजतेस ना तेवढा वाईट नाही मी. खरंच मी तुझ्यावर प्रेम करतोय. काय म्हणतेस? चल जाऊन का? चल ना. अरे रुद्रा असं बेभान बोलू नको. काय तुझ्या जिभेला हाय की नाही? मी हे सगळं सहन करते ना कारण तू शिवाचा मित्र आहेस. आणि यापुढे पुन्हा असं वागण्याचा प्रयत्न केलास ना मी काय करेन हे तुला कळणार नाही. कळलं ना? काय करशील का तू? काय करशील? सांग ना. गवत खाणार साधं कोकरू आहेस तू. तुला काय करणार या वाघाच्या कन्याची किंमत? गरीब गाय साली मला शहाणपणा शिकवते काय? पाहतोच आज कोण वाचवतोय तुला माझ्या पैशातून. चल ये, चल ये माझ्या जवळ ये. रुद्रा, चल ये. रुद्रा, असं काय करू? रुद्रा, चल ये. रुद्रा, असं काय करू? चल ये माझ्या भाऊ पाशात ये. चल ये. अरे थुंकते मी तुझ्यावर. तुला काय वाटलं? मी गवत खाणार गोखरू आहे. अरे आग आहे मी आग. तुला भस्म करायला मला वेळ लागणार नाही. पुन्हा माझ्या वाट्यात असता तरी याद राख. कळलं तुला? माझी थापड सदैव तुझ्या लक्षात राहील. आज फक्त थापडच मारली. तुला काय करेन याचा विचारही तू करू शकतो. काय म्हणालीस तू? काय म्हणालीस? पुन्हा माझा विचार करू नको. पहिले माझ्या खबरीत मारलीस काय?
देशमुख आहे ते इकडे हात टाकतोस तू हा? आज तुझ्या ह्या सगळ्या लोकांच्या चोरीचा काढला ना अरे नावाचा निर्णय मी मला वाचवायचं तिला मला वाचवायचं वाचव. अरे यांनी माझ्या लुटण्याचा प्रयत्न केला तिला मला. बोलली ना? मॅडम, तुम्ही घाबरू नका. हिला सांग तुझ्या पाठीशी असल्यावर तुमचा केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. साध्या? तर उठ. उठ चला, उठ. साल्या, ती जमिनीच्या नौका मला मारतो काय? तर माझी हो. उत्कट मारण्यावाली असेल. ए, राक्षसा. अरे, कोण कुणाला मारतोय कळे क्षणामध्ये? माझी हो. नाहीतर उत्कट मारण्यावाली असेल. हीच नालायक माणसं बघ तुझ्या ते काय हाल करतोय. तुम्हाला मारतो. नीलू जाऊ दे त्याला सोड. नीलू जाऊ दे त्याला. अरे त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा मिळाली त्याला आता सोड त्याला जाऊ दे. अरे या पापी माणसाच्या रक्ताने आपला हात धुवू नको. जाऊ दे त्याला सोड. साल्या, आज मॅडम म्हणजे म्हणून जाऊ दे तुला. हे लक्षात ठेव. अरे अशा काही वाईट मॅडमच्यावर नजर ठेवलीस ना म्हणजे डोळे ना तुझ्या हातात नाही समजलं? साल्या, आमच्या घराण्याची इज्जतीला हात टाकलीस नाही पस्तावशील साले तू पस्तावशील. मॅडम चला तुम्ही घरी सगळे वाट बघत असतील. याच देवाची आबरू वाचवलीस. तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. मॅडम असं बोलू नका मॅडम मी आहे तुमच्या पाठीशी. चला मॅडम. कमाल वाटलं होतं गवत खाणारं कोकरू असतील म्हणून पण नाही तुझ्याही थांबण्यात तांबल्याचं रक्त सळसळतंय. माझ्यावर हात उचललीस काय नाही सोडणार तुला. या भीड दमडीच्या लवकराने माझ्यावर हात उचलला. साली माझ्या खोपात मारून गेली काय अनेक लक्षात ठेव. दारूचं काम काढून एकाएकी तिचा बदला घेणं सोडणार नाही. तुझ्या आयुष्याच्या चिंध्या काय केलेला तुझं काम काढलं म्हणून आता तुझ्या आयुष्याला जाण लागलं म्हणून समज. तुझं सुख समाधान मासूर जर केलं नाही ना तर
रुद्रकांत गवंड म्हणून